आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे विश्वाने ठरवलेलं आहे की आता तो जयंतचा पर्दाफाश करणार आहे। घरातल्या सगळ्यांसमोर भांडाफोड करणार तो जयंतची। पण आता जयंतची भांडाफोड विश्वाने केल्यानंतर सुद्धा घरातले सगळे काय स्टँड घेणार हे सगळं काही आपण पाहणार आहोत। स्पेशली लक्ष्मी आणि श्रीनिवास काय करणार हे बघूया। तर आता आपण पाहिलेलं आहे की आता जयंतचं आणि जानूचं लग्न होणार आहे। त्यासाठी घरात सगळ्यांनी छान डेकोरेशन केलेलं आहे, संपूर्ण घर सजलेलं आहे। जानू आणि जयंतचं लग्न घरच्या घरीच होणार असतं, त्यामुळे घरात सुंदर डेकोरेशन वगैरे केलेलं असतं। आता गुरुजींनी नवरा नवरीला घेऊन या असं सांगितल्याच्या नंतर मग जानूला तिकडे बोलवलं जातं। आता जानू खूप गोड सुंदर दिसत असते, जयंतची नजर काही जानूवरून हटतच नसते। त्यानंतर मग आता गुरुजी हे लग्नाचे विधी सुरू करतात, अंतरपाठ धरला जातो। जानू इतकी सुंदर दिसत असते की जयंतला काही राहवत नसतं। जयंत आता इकडे जानूला बघण्यासाठी पाय वर करून करून अंतरपाठाच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करत असतो। त्यावेळी आता जयंतला लगेचच सिद्धू म्हणतो, अरे आता तुझीच होणार आहे ती। त्यावर मग मात्र आता जयंत लाजतो। त्यानंतर आता इकडे विधी सुरू असतात। आता सगळेजण आनंदी असतात, सगळेजण छान आनंदाने सगळं काही बघत असतात। आणि बरोबर त्याच वेळी इकडे जयंतच्या लक्षात येतं की बराच वेळ झाला पण मला अजून कुठेही विश्वा दिसत नाही आहे। विश्वा नाही आहे याचा अर्थ विश्वा काही गडबड करायला तर गेलेला नाही आहे ना। जयंतला लगेचच विश्वाचे शब्द आठवू लागतात। विश्वाने त्याला सांगितलेलं आहे की मी तुझं आज सगळ्यांसमोर भांडाफोड करणार आहे, काहीही झालं तरी मी तुझं आणि जानूचं लग्न होऊ देणार नाही आहे। त्यामुळे मग आता इकडे जयंतला ह्या गोष्टीची भीती असते की विश्वा काही करणार तर नाही ना। म्हणून मग जयंतने आता काय केलेलं असतं, त्याच्या काही माणसांना त्याने कामाला लावलेलं असतं, जेणेकरून विश्वाला ती लोक शोधतील आणि विश्वाकडचे सगळे पुरावे वगैरे नष्ट करतील आणि विश्वाला लग्नापर्यंत पोहोचूसुद्धा देणार नाहीत। मग आता ठरल्याप्रमाणे इकडे आता कसेबसे विश्वाने सगळे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये गोळा केलेले असतात आणि आता तो लग्न मोडायला चाललेलाच असतो। पण त्याचवेळी जयंतची जी माणसं असतात, जी जयंतने पेरलेली असतात, ती माणसं विश्वाला रस्त्यातच गाठतात आणि आता तिथे हातापायी होते आणि त्या हातापायीमध्येच इकडे आता विश्वाला लागतं। त्याचबरोबर ती लोक आता जे विश्वाने पुरावे गोळा केलेले असतात ते सगळे फोनमधनं डिलीटसुद्धा करून टाकतात। मग मात्र आता विश्वाकडे काहीही उरलेलं नसतं। मग तेव्हा त्याला आठवतो तो वॉचमन, ज्या वॉचमनला इकडे जयंतने मारलं होतं। मग आता विश्वा विचार करतो, मी ह्यालाच घरी घेऊन जातो, कमीत कमी हा तरी खरं सांगेल आणि घरातल्यांचा याच्यावर तरी विश्वास बसेल। मग आता विश्वा त्या वॉचमनला माझ्याबरोबर चल असं सांगून घरी घेऊन येतो। आता लग्नाचे विधी सुरू असतात, गुरुजी आता मंगळसूत्र घालायला सांगतात, मंगळसूत्र वगैरे घालत असतात, सगळेजण आनंदी असतात। इतक्यात त्या ठिकाणी विश्वा आता त्या वॉचमनला घेऊन पोहोचतो। विश्वाला खूप जास्त लागलेलं असतं, त्याची ही सगळी अवस्था बघून आता जानूला प्रश्न पडतो आणि जानू पटकन विश्वाकडे येते आणि विश्वाला म्हणत असते, विश्वा अरे हे सगळं काय आहे, हे तुला कसं लागलं आणि काय झालं हे सगळं। त्यावेळी विश्वा म्हणतो, सांगतो ना, सगळंच सांगतो। आणि मग आता विश्वा सांगू लागतो, माझं हे जे काही झालं आहे ना त्या सगळ्या परिस्थितीला हा तुझा नवरा जयंत कानिटकर जबाबदार आहे। या जयंतने केलं हे सगळं, या जयंतमुळे माझी ही अवस्था झाली आहे। आता विश्वाने हे असं म्हटल्याबरोबर मग लगेचच इकडे जयंत म्हणू लागतो, अरे काहीही काय बोलतोयस तू विश्वा, मी काय केलं आहे, माझ्यामुळे काहीही झालेलं नाही आहे। आई बाबा अहो तुम्ही तर बघत होतात ना, मी तर इथे माझ्या लग्नाचे विधी करत होतो, मग मी हे सगळं करण्याचा प्रश्न येतोच कुठे, मी काहीही केलेलं नाही आई बाबा, खरंच मी खरं बोलतोय। त्याबरोबर आता तो म्हणत असतो, गप्प बस, खोटं बोलतोय हा जानू, अगं तुला माहीत नाही आहे यानेच मला मारलं आहे, अगं ह्याने किती मारलं आहे मला। त्याबरोबर मग आता जानू म्हणते, याने कसं मारलेलं असेल तुला, इथं लग्नाचे विधी सुरू होते आमच्या। त्याबरोबर विश्वा म्हणतो, अगं याने म्हणजे याच्या माणसांनी खूप मारलं आहे मला जानू, अगं हा एक नंबरचा खोटारडा आणि फ्रॉड माणूस आहे। आता मग विश्वाने हे म्हटल्याबरोबर मग मात्र आता लगेचच विश्वावरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नसल्यामुळे विश्वा म्हणतो, मला माहीत होतं तुमचा कोणाचाही माझ्यावर विश्वास पटणारच नाही, म्हणून हा बघा मी या माणसालासुद्धा माझ्याबरोबर घेऊन आलो आहे। हा तो वॉचमन आहे ज्याला ह्या तुझ्या नवऱ्याने जयंतने मारलं होतं, तू सांग रे। त्याबरोबर मग आता तो वॉचमन सांगू लागतो की
बरोबर बोलतायत विश्वासाहेब. अहो हा माणूस ना अजिबात चांगला नाही आहे. याने मला खूप मारलं होतं आणि मला याने खूप त्राससुद्धा दिला होता. काय सांगू तुम्हा सगळ्यांना. अहो याने कितीतरी दिवस मला एका अंधाऱ्या खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. हा माणूस अजिबातच चांगला नाही आहे. मग विश्वा त्यांना मोबाईल दाखवत म्हणतो, मी माझ्या या मोबाईलमध्ये याचे सगळे पुरावे गोळा करून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो, पण याच्या त्या माणसांनी मला रस्त्यात पकडलं, मला गाठलं, माझ्याबरोबर मारामारी केली, हातापायी केली आणि मग मला त्यांनी माझ्या हातातून फोन हिसकावला आणि ते फोटो वगैरे ते सगळं डिलीट करून टाकले पुरावे. त्याबरोबर आता लगेचच जयंत म्हणू लागतो, काय इन्व्हाइट केलं तुम्ही आई बाबा ह्याला? बघताय ना हा कसे आरोप करतोय ते माझ्यावर. मी यातलं काहीही केलेलं नाही आहे. तुम्हाला वाटतंय का की मी हे सगळं केलेलं असेल म्हणून? आता जयंतने आधीच त्याचं जानूवरचं प्रेम सिद्ध केलेलं असतं, त्यामुळे मग आता विश्वावरती लक्ष्मी आणि श्रीनिवास काही विश्वास ठेवत नाही. ते जयंतला म्हणत असतात, बाद झालं, काय चाललं आहे तुझं हे सगळं? आता लक्ष्मी म्हणत असते, खरं तर मला तू या लग्नामध्ये नकोच होतास. तू माझ्या मुलीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करतो आहेस. अरे खरं तर जानूसाठी आम्ही गप्प राहणं प्रेफर केलं होतं, पण तू तर आता खूप जास्त अति करायला लागला आहेस. श्रीनिवाससुद्धा म्हणत असतो, नाहीतर काय, अरे आम्ही तुला इथे फक्त आणि फक्त जानूसाठी बोलवलं होतं. उलट आम्हाला तर आधीपासूनच इकडे जयंत म्हणत होता की तुला आम्ही बोलवायला नको म्हणून, पण आम्ही जानूसाठी गप्प राहिलो आणि तू मात्र आता वाटेल तसे आरोप करत चालला आहेस त्या जयंतवरती. ते काही नाही. आता ना तू इकडे एक क्षणसुद्धा थांबायचं नाही आहेस. ताबडतोब इकडनं चालता हो, निघ इकडनं. त्याबरोबर आता तो म्हणत असतो, जानू अगं मी खोटं का बोलेन? मी तुझा एवढा चांगला मित्र आहे. मला काय गरज आहे तुझं लग्न वगैरे मोडण्याची? मी खरं बोलतोय. मी काहीही खोटं बोलत नाही आहे. जानू हे बघ, माझ्याकडे पुरावे होते. मी पुरावे गोळा करून आणले होते, पण या जयंतच्या माणसांनी मला मारलं आणि माझ्याकडनं खरंच ते पुरावे हिसकावून घेतले गं. मी खरं बोलतोय, माझ्यावर विश्वास ठेव. त्यावेळी मग मात्र आता इकडे जानूसुद्धा म्हणू लागते, बास झालं विश्वा, तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? हे बघ, तू हे असे आरोप नाही करू शकत माझ्या होणाऱ्या नवऱ्यावरती. मला खात्री आहे जयंत हे असं काहीही वागणं शक्यच नाही आहे. तो असं करूच शकत नाही. मला माहिती आहे तू असं कसा काय करू शकतोस. मला अजिबातच विश्वास पटत नाही आहे की तू खोटं बोलतोयस. मी माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्दही ऐकू शकत नाही या विश्वा. त्याबरोबर मग विश्वा म्हणत असतो, जानू अगं मी खोटं नाही बोलत आहे. मी खरं सांगतोय. लक्ष्मी आत्या आणि तू किती खोटं बोलशील रे? आत्या मी सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेव. काका तुम्ही तरी ऐका, मी खोटं नाही बोलत आहे. आता तो वॉचमनही म्हणत असतो की खरंच सांगतोय आम्ही. अहो हा माणूस खूप वाईट आहे, विचित्र आहे. श्रीनिवास म्हणतो, बास पुरे झालं. मगापासून आम्ही तुम्हाला काही बोलत नाही आहोत म्हणून तुम्ही वाटेल तसं बोलत चाललाय, हे असं मी खपवून घेणार नाही या. त्याबरोबर मग श्रीनिवास म्हणत असतो, आम्ही तुम्हाला फक्त लग्नापुरतं बोलवलं होतं. आता लग्न झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही इकडनं निघू शकता. आता तुला इथे थांबण्याची काहीही गरज नाही आहे. समजलं का विश्वा? तू जाऊ शकतोस. आम्ही फक्त जानू म्हणाली होती ना म्हणून तुला इथपर्यंत येण्याची परवानगी दिली होती. खरं तर आम्हाला तू इथे नकोस होतास. त्याबरोबर मग मात्र आता विश्वाला काय बोलावं सुचतच नसतं. तर इकडे जयंतला मात्र आनंद होतो, कारण घरातले सगळेच जण त्याच्या बाजूने बोलत असतात, सगळेजण त्याची बाजू घेत असतात. तर आता लक्ष्मीसुद्धा म्हणत असते, नाहीतर काय विश्वा, तुला काही वाटतच नाही आहे का माझ्या मुलीचं लग्न मोडायला? त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथे संपतो. पण आता पुढे नेमकं काय घडणार आणि कशा पद्धतीने आता विश्वा घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट पटवून देणार की जयंत कसा नालायक आहे, जयंत कसा खोटारडा आहे आणि कसं आता तो हे लग्न थांबवणार आणि मुळात हे लग्न थांबणार का नाही. विश्वा हे जे काही सांगतोय त्याच्यावरती लक्ष्मी, त्याचबरोबर आता श्रीनिवास आणि जानू हे विश्वास ठेवणार की नाही, आणि विश्वास ठेवला तर जयंतचं काय करणार, हे सगळं काही जाणून घेणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा, बाय बाय, धन्यवाद.